आणि मी खूप कष्ट घेतले. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये अत्यंत दुर्गम आणि आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात शाखा वगैरे आम्ही उघडल्या आणि त्या शाखा उघडल्यानंतर तिकडे अनेक आदिवासी तरुण आमच्याबरोबर जोडले गेले. परंतु त्याच काळामध्ये ही 86-87ची गोष्ट आहे. त्या काळामध्ये अगदी मी तरुण होतो. मला वाटतं की मी 20व्या वर्षामध्ये ते सगळं माझं सुरू झालेलं होतं राजकारण आणि खूप तरुणांची फळी माझ्याबरोबर उभी राहिलेली होती. त्याच वेळेस नक्षल मुवमेंट फार मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याचा शिरकाव झाला होता. 4-5 वर्ष होते. 82मध्ये एक राजू नावाचा मास्तर होता. त्याचा हात त्यांनी तोडला. नक्षलवाद्यांचा प्रवेश झाला त्यावेळेस दहशत निर्माण करण्यासाठी. आणि मग एक साधारण 517 सरपंच त्यावेळेस मी आपल्या शिवसेनेचे निवडून आणले होते आणि प्रत्येक दुर्गम भागामध्ये शाखा होती. मग आमचीच लोक नंतर काय झालं की नक्षलमध्ये तरुण पोरं जरा तिकडे जायला लागली. इकडे शाखा आकर्षित व्हायला लागली. त्यातली बरीच तरुण गेलीत तिकडे. तुम्हाला पकडलं होतं का नक्षलवाद्यांनी त्यावेळेस? काय झालं, पकडलं नाही तर मला ही जी तरुण पोरं गेलीत तिकडे त्या तरुण पोरांनी सांगितलं की माझी ओळखी होती. तर मला म्हणाले की दादा तुम्ही जरा आम्हाला भेटायला या, आपण चहा पिऊ, चर्चा करू. म्हटलं आपलीच पोरं आहेत चला. तर मी स्कूटरनी त्यावेळेस तिकडे गेलो आतमध्ये आणि पायी जरा 3-4 किलोमीटर चालून आतमध्ये गेलो. तर ती सगळी ओळखीची मुलं होती पण त्यांचा कमांडर वगैरे चीफ कमांडर वगैरे ते सगळे फार नवखे होते. पण खालची पोरं सगळी त्याच्यात नव्यानं भरती झालेली सगळी ओळखीची होती. तर ते चर्चा झाली. त्याने मला चहा बिया दिला सगळं आणि खूप झाले की मुवमेंट असं आहे, आम्ही हे सरकार विकास करत नाही, तुमचा पण उद्देश असा आहे, आमचा पण आहे सगळं म्हणून. त्यामुळे चर्चा झाल्यानंतर त्या पोरांनी आमचं सांगितलं दादा आता तुम्ही आमचेच आहे तर कशाला जात आहे, थांबा इकडेच. आयला घामच सुटला मला. म्हटलं मेलो आता झालं, आता संपलं माझं आयुष्य. आणि ते थांबायसाठी त्यांनी मला आग्रह सुरू केला की आमच्या तिथून काय पळायचा मार्ग नाही, सगळ्यांच्याकडे AK-47 गन सगळे आणि त्या सगळ्यामध्ये ती बसलेली आणि मी बसलेलो एकटाच निशस्त्र माणूस तरुण अगदी म्हणजे 20-22व्या वर्षामध्ये हे सगळं. मला भीती वाटली म्हणजे अंगावर काटा चला. आता म्हटलं संपलं आपलं, आता काय करावं. मी त्यांची समजूत घालून घालून तासभर झाला आणि मी म्हटलं अरे तुम्हाला काय मदत लागेल तर मी करेल पण तुम्ही मला तर सोडा, घरी जाऊ द्या आणि मला जरा विचार करू देत, मी येतो, मला पटतंय तुमचे विचार असं म्हणून थापा मारून सोडून तिथून ते म्हणले ठीक आहे आपण भेटायचं. आपण म्हटलं भेटतो म्हणून म्हणालो आणि तिथून 3 किलोमीटर नॉनस्टॉप पळ सुटलो. मला कसं पळालो कसं धावलो काय मला आणि स्कूटर पण सुरू होत नव्हती. त्या म्हणजे घाबरून इतकं गेलेलो होतो की किक मारता मारता स्कूटरच सुरू व्हायची नाही. स्कूटर धरूनच पळायला लागलो मग आणि चालता फटकन मारलं तर कशीच सुरू झाली. आणि मी म्हटलं आता मी नाही तर आत्ता नक्षलवादीचं चीफ कमांडर वगैरे काहीतरी तिकडे, नाही तर पोलिसांच्या गोळीचा बळी, यातून काहीतरी माझ्या नशिबात झालं असतं. पण नशीब बलवत्तर होते. परत कधी सामना झाला नक्षलवाद्यांशी? असं कधी झालेलं नाही. माझ्या घरात काय 1-2दा आले होते. मी पोलिसांना संपर्क केला, काही संशयित आढळले, मला जरा दिसलेत ते. एकदा रात्री 11 वाजता मी नव्हतो, माझ्या पोरांनी सांगितलं मला गडचिरोलीच्या घरात ते बसलेले. मग पोलीस आलेत आणि पोलीस आल्यानंतर त्यातला एक जण गेला पळून, पण एक पोलिसांनी घरून उचलून नेलेला होता. तर नंतर मी काही चौकशी केली नाही काय नेमकं आहे. पण 2-3 प्रसंग मला तर खूप प्रसंगातून मला अक्षरशः वाचलेलो आहे मी. म्हणजे मी सरोंच्यावरून एकदा गडचिरोलीकडे येताना मी माझी गाडी क्रॅश झाली आणि 5 गेस्ट हाऊसला पोहोचलो. 5 मिनिटांनी तो ब्रिज उडवला गेला. 5 मिनिटाचाच फरक, कदाचित 5 मिनिट लेट झालो असतो तर माझीच गाडी ब्लास्टमध्ये गेली असती. असे खूप प्रसंग. तुम्हाला बाळासाहेब नक्षलवादी का म्हणायचे? कारण मी गडचिरोली जिल्ह्यातला आणि बाळासाहेबांची भूमिका एकदम ते स्टेट फॉरवर्ड होती, टीट फॉर टॅट. त्यामुळं ते नक्षल मुवमेंटमध्ये काम करणारा जिल्हा प्रमुख एवढं चांगलं काम करतो आहे. 90मध्ये मी 2 आमदार तिकडे निवडून आणलो आहे. माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे मी 90ची निवडणूक लढू शकलो नव्हतो. आणि मी ज्या ब्रह्मपुरीतून तिथून मी एका तालुका अध्यक्षाला आम्ही त्यावेळेस आमदार केलेलं होतं. तर बाळासाहेबांचा विश्वास होता आणि म्हणून सरकार आल्याबरोबर मला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला. नंतर आमदारही केलं, राज्यमंत्री केलं, म्हणजे राज्यमंत्र्याचा स्टेटस केला, कॅबिनेट मंत्र्याचा स्टेटस. फार मोठ्या महामंडळाचा मला
अगदी तरुण वयामध्ये 29व्या वर्षी 28व्या वर्षी मी राज्यमंत्र्याचा दर्जा मिळाला मला. हो, आणि त्यामुळे ते मला जिल्ह्यातला गडचिरोली नक्षलाईट जिल्ह्यातला म्हणून माझं नावही जरा आडनाव जरा वडेट्टीवार ते बाळासाहेबांना उघड वाटायचं. त्यामुळे ते सरळ म्हणायचे, अरे नक्षलवादी ये नक्षलवादी लाडाने बोलायचं. लाडाने बोलायचे, प्रेमाने बोलायचे. ते एकदम ते फार त्यांचं प्रेम होता आणि खूप मला त्यांनी संधी खूप दिली. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.